ऍक्च्युली अजून एक रिक्वेस्ट करायची होती तुम्हाला. अरे रिक्वेस्ट काय बोल ना. हाय हाय, मी ते प्रपोजल मेल केलंय. ओके ठीक आहे या. ही शीतल आहे. तुमच्या मिसेस ह्या बिझनेस मध्ये नाही आहेत का? का त्यांचा काही वेगळा बिझनेस आहे का हाऊसवाईफ आहेत? शी हॅज हर ओन योगा क्लासेस. शीतल तुमचा नवरा आहे? हो आहे. अरे हा, आत्ता आठवलं मला. खूप दिवसांनी आले ना या कॅफेमध्ये, तर एका फ्रेंडला बोलवते भेटायला. तू हो पुढे. ओके ओके या. बाय. थँक्स. क्यूट आहे रोहन, मजा आहे. तू सांग काय होईल? आपल्या दोघांचं लग्न. आपण फायनली ऑफिशियली एकमेकांचे होणार आणि आपल्या होणाऱ्या बाळाचे हक्काचे आई बाबा. मानस, माझ्या दृष्टीने तू जिंकलाय. आणि बाबांच्या दृष्टीने मी हरलोय ना. मी एक काही न करू शकणारा, वैदेहीला फसवणारा एक फालतू मुलगा आहे. कुचकामी, बेजबाबदार आणि रेगे खानदानाला कलंक आहे. बोल तू बोलना, लाजणे राहू दे. साज तू छेडना, मन जरा मोहरू दे. श्वासांचा काफिला थांबला, पाऊस जेव्हा तुझला बिलगला. मी तुझा, मी तुझी साधही बावरी. मी तुझा, मी तुझी साधही बावरी. मानस, हे प्रोजेक्ट सर्वार्थाने खूप इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग असणार. या प्रोजेक्टच्या सर्व रिसर्चची जबाबदारी मी तुझ्यावर टाकतो. हां, पण सध्या कोणाला काहीही बोलू नको. हो. मात्र या प्रोजेक्टवर अगदी मनापासून काम कर. हो नक्की. थँक्स. हो, मी विचारलं तिला, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया का? मग काय, तिने मान फिरवली. मला माझं उत्तर मिळालं. सो मी तिकडनं निघालो. तुझी आणि वैदेहीची लव्ह स्टोरी ही खरंच खूप जणांना इन्स्पायर करू शकते. म्हणजे प्रेम करावं तर तुमच्यासारखं. खरंच प्रेम कसं करावं याचं उत्तम उदाहरण आहात तुम्ही दोघं, असं मला अगदी मनापासून वाटलं. म्हणून माझी पर्सनल फिलिंग्स मी तुमच्याबरोबर शेअर केली. नाही, पण ते माझ्यासाठी खूप महत्वाचं. ये ऐसा भी लाइफ हो सकता है किसी का. शीतल खूप चांगले आहेत रे. ती शाल्मलीचा गाऊ असणार. हा, म्हणजे शीतल सारख्या चांगल्या माणसाला तिच्यासोबत राहायची इच्छा नाहीये हे म्हटल्यावर कळतं ना सगळं. तान्या काय, म्हणजे मी इथेच आहे. ओके, सो कंट्रोल. तान्या, अगं एक मुलगी असून तू एका मुलीला एकतर्फी दोषी कशी काय मानू शकतेस? एक्झॅक्टली व्हॉट आय मीन, तुला माहितीये का शाल्मलीची बाजू? नाही, तिला मे बी नसेल शाल्मलीची बाजू. पण तुला काय माहिती शाल्मलीची बाजू? मानस, मला माहितीये म्हणूनच मी बोलते. हो, आज शाल्मली आल्या होत्या इथे ह्या घरी. त्यांनीच मला त्यांची स्टोरी सांगितली. एखाद्या नात्याला जुळायला किंवा तुटायला एकच व्यक्ती जबाबदार नसते. आणि शीतल आणि शाल्मलीचं नातं देखील याला अपवाद नाही. आणि बेसिकली जशी शीतलची बाजू आहे तशीच शाल्मलीची पण आहे. मुळात कोण चूक कोण बरोबर हा मुद्दाच नाही. महत्वाचा मुद्दा हा आहे की ते दोघं ऍज अ इंडिव्हिज्युअल खूप चांगले आहेत. हो नक्कीच. म्हणजे शीतल इज अ जेम ऑफ अ गाय.
होय शाल्मली, मला हा प्रश्न पडलाय की दोन इतकी छान माणसं एकत्र का राहू शकले नाही. पॉइंट आहे. एक्झॅक्टली. क्या एक लड़का और एक लड़की सिर्फ अच्छे दोस्त नहीं हो सकते? अशा प्रश्नांना हाँ बेस्ट फ्रेंड्स हो सकते हैं असं उत्तर देणारे आपण दोघे आहोत. हा, आणि आपण तेवढेच चांगले फ्रेंड्स आहोत यार. आय मीन कम ऑन. हा म्हणजे बघ, आता तुमच्या लग्नामध्ये वर्षा तुझ्या बाजूने असेल, अमित मानसच्या बाजूने असेल, चेतन गौरव बाजू शोधत असतील, पण मी तुझ्या माहेर आणि सासर अशा दोन्ही बाजूंनी असेल. त्या विकुडीला जे काय भाऊ वगैरे बनायचं आहे ना ते बनू दे, पण इन युअर वेडिंग आय एम द बेस्ट मॅन. मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे आणि राहील. इनफॅक्ट इतका चांगला फ्रेंड की पुढे जर का तुला मानसने त्रास वगैरे दिला ना, माझ्याकडे यायचं, सरळ बॅग पॅक करून माझ्या घरी यायचं, मग त्याच्यानंतर आपण दोघं बघू त्याला एकत्र. अरे यार, मी फ्लर्टिंग सुरू नव्हतं केलं अजून. बोल. काय ग तुझा आवाज असा काय येतोय? नाही अरे काही नाही, डोंट वरी. बोल ना, काय आलं? ओके बरं ऐक, मी शीतलला लिडो रेस्टॉरंटला आपला परफॉर्मन्स बघायला पाठवणार आहे. तू शाल्मलीला पण तिकडेच पाठव. कळली ना आयडिया? अरे पण लिडोला ओ ओके, दॅट्स अ नाईस प्लॅन. ठीक आहे, मी सांगते शाल्मलीला. ओके बाय. बाय. सो आज आपण शीतल आणि शाल्मलीची डेट अरेंज करतोय. क्या बात आहे. म्हणजे आज दोस्ती बँड प्रेमाचं प्रसारण करणार आहे. प्रसारण नाही रे, प्रसार. हा यार, ओके ओके. भावना पोचल्या ना माझ्या तुझ्यापर्यंत, मग झालं तर करा प्रसार करा. मानसने पण त्याच्या फ्रेंड्सला इन्व्हाइट केलंय का? हो, आणि त्याचबरोबर ऑफिस कलिग्सना पण सांगितलंय. ओके ग्रेट. बोल मानस, निघालास? नाही, शीतल मला आणि तानियाला घेऊन चाललाय बरोबर. एका मनुष्य प्राण्याची आहुती दिसतीये मला सारखी. सार्थ आहुती. बेस्ट काम करून राहिलं तू. आपल्या जिगरचा तुकडा झालाय भाऊ तू. त्या बोराड्याच्या पोरीचा खेळच खल्लास करतो. ऐका ना, ती पोरगी कुठे आहे ते सांगा ती. नाही ती इथं नाहीये. आपण ऐक, कोण आहे रे? कोण आहे ती बाईक कल्ला करून राहिली? तर आता मी कल्ला करू. झाली सगळी बोलणी? हो झाली. मामा काय रे, कसलं टेन्शन आहे का? नाही टेन्शन नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. मुलाच्या आईने टेन्शन दिलंय का? मी बघितलं मगाशी त्या आल्या होत्या, त्यांनी फार मोठी मागणी केली आहे का? की निषेध आहे. खोत हर्षवर्धन कुठे? वाड्यावरच यायला निघालेत. नमस्कार दादासाहेब. नमस्कार.